नमस्कार, पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शाळेलगत घनकचरा प्रकल्प उभारल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. वाडा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत हारोसाळे देसाई अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा हारोसोळे केंद्र देवळी तालुका वाडा जिल्हा पालघर या शाळेलगतच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची कचराकुंडी उभारण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शाळेच्या मागील बाजूस अगदी लागूनच ही कचराकुंडी बांधण्यात आल्यामुळे कचरा पेटवल्यानंतर त्यातून निघणारा धूर थेट वर्गखोल्यात जात असून लहान मुलांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. शाळेच्या खिडक्यांतून हा धूर थेट विद्यार्थ्यांच्या नाकातोंडात जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना श्वसनाचे त्रास, डोळ्याची जळजळ व अन्य आजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत ग्रामस्थ महेंद्र बसवत यांनी माहिती देताना सांगितले की ही घनकचरा कुंडी सरपंचाच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. त्यांनी सरपंचांना शाळेलगतच कचराकुंडी का बांधण्यात आली अशी विचारणा केली असता गावात कोणीही यासाठी जागा देत नाही म्हणून शाळेजवळच कचराकुंडी बांधली असे उत्तर सरपंचांनी दिल्याचे बसवत यांनी सांगितले. मात्र शाळेला लागूनच असलेली ही कचराकुंडी विद्यार्थ्यांच्या आरोग्यास घातक ठरत असून प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन कचराकुंडी अन्य सुरक्षित ठिकाणी हलवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. लहान मुलांचे आरोग्य धोक्यात येत असताना संबंधित विभाग व शिक्षण प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ही शाळा, रुग्णालये व वस्तीपासून ठराविक अंतरावर असणे आवश्यक असते. मात्र हारोसाळे येथील शाळेच्या भिंतीलगतच कचराकुंडी उभारण्यात आल्याने शासनाच्या नियमांचे उल्लंघन झाले आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या शालेय परिसरात कचरा साठवणे व पेटवणे हे गंभीर स्वरूपाचे प्रकरण मानले जात आहे. लहान मुलांचे आरोग्य धोक्यात असताना संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा प्रशासन याबाबत काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलं आहे. केवळ कागदोपत्री स्वच्छतेच्या नावाखाली भविष्यातील पिढीच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. दादा, जिल्हा परिषद शाळा हारोसाळा येथे अशी परिस्थिती आता बघायला भेटते की कचराकुंडी अगदी शाळेला लागूनच असून तेथील जो धूर आहे तो पूर्णपणे वर्गामध्ये शिरून मुलांना सुद्धा त्रास होते असा जाणवत आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर, ही कचराकुंडी, घन कचराकुंडी ही सरपंच साहेबांनी काम केलेलं आहे आणि त्यांना मी बोललो का ही अशी कुंडी का बांधली तुम्ही, तर त्यांचं मत त्याच्यावरती असं आहे की गावात कुणी जागा देत नाही. पण त्याच्यात माझं एक वैयक्तिक मत असं आहे का या कचराकुंडीबद्दल लोकांना, ग्रामस्थांना विश्वासात न घेता आणि हा फक्त एक निधी कसा गैरवापर करता येईल याचा फक्त